हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर आज माझ्या लेकीची फरमाईश होती मम्मा पावभाजी खायची, ती घरची होममेड, बाहेरचं नको आहे मला. सो म्हटलं चल फ्रोझन मटर आहेत तर का नाही करायची घरी पावभाजी. तर मी एक फ्रोझन मटर चांगले धुवून घेतलेले आहेत, एक बटाटा घेतलेला आहे, त्यामध्ये चिरून घेतलेला आहे आणि त्यामध्येच मी एक टोमॅटो चिरून टाकलेला आहे, थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि पावभाजी मसाला टाकलेला आहे आणि थोडं पाणी टाकलेलं आहे. अगदी मटर बुडेपर्यंतच टाकलेलं आहे पाणी आणि त्याला कुकरला झाकण लावलेलं आहे आणि 3 शिट्या घेतलेल्या आहेत आणि शिजल्यानंतर मी चांगलं मॅश केलेलं आहे. एकीकडे मी बारीक कांदा चिरून घेतलेला आहे, एकच कांदा घेतलेला आहे मी चिरून आणि आलं लसूण पेस्ट घेतलेला आहे, मिक्सर मधून काढलेलं नाहीये, मी किसणीने किसून घेतलेलं आहे, चालतं. आणि सोबतच बटर घेतलेलं आहे. सो पातेलं गरम करत ठेवलेलं आहे मी आणि थोडंसं मी तेल टाकलेलं आहे पातेल्यामध्ये, जेणेकरून आपलं बटर करपलं नाही पाहिजे म्हणून थोडंसं तेल टाकलं आणि मग मी खूप सारं बटर टाकलेलं आहे आणि फोडणीमध्ये मी आलं लसूण पेस्ट आणि बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे. इथे मी टोमॅटो वापरत नाहीये फोडणीमध्ये, कारण मी मटर आणि बटाटे शिजवतानाच त्यामध्ये टोमॅटो शिजवून घेतलेले आहेत. सो छान असं ब्राऊन कांदा होईपर्यंत, सॉफ्ट कांदा होईपर्यंत त्याला चांगलं शिजवून घेतलेलं आहे. हळद, मीठ, मसाला, थोडासा लाल मसाला टाकलेला आहे आणि पावभाजी मसाला टाकलेला आहे भरपूर. आणि मग मी मॅश केलेले मटर बटाट्याची भाजी त्यामध्ये टाकलेलं आहे, थोडंसं पाणी हलकं टाकलेलं आहे आणि वरून बटर सुद्धा टाकलेलं आहे आणि त्याला अगदी 3-4 मिनिटं मी उकळी येऊ देते. अशा प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे पावभाजीची. आणि एकीकडे मी पॅन ठेवलेला आहे पाव गरम करण्यासाठी. सो पावाला डुगूला भाजी नको असते, कोथिंबीर वगैरे, त्यामुळे तिला फक्त बटर पाव आवडतं. सो मी पॅन मध्ये बटर टाकलेलं आहे आणि भरपूर बटर यूज केलेलं आहे, त्याशिवाय पावभाजीला मजाच नाही येत. तयार झालेली आहे आपली पावभाजी. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय.